आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींनी केरळची रेसिपी अप्पम ट्राय करायचा विचार केला असेलच, हो ना? परंतु आपण विचार करतो की अरे, माझ्याजवळ तर अप्पम चेट्टी नाही, तर मी अप्पम कसं बनवणार, बरोबर ना? तर आता आपण अप्पम चेट्टीचं टेन्शन घेऊ नका. आज मी आपल्याला साध्या रोजच्या वापरातील लोखंडी कढईमध्ये अप्पम कसे करायचे आणि लोखंडी कढईमध्ये अप्पम टाकण्या अगोदर कोणती ट्रिक वापरायची हे दाखवणार आहे. त्याचबरोबर मस्त झटपट चटकदार चटणी दाखवणार आहे. विशेष म्हणजे हे अप्पम बनवताना मी ईस्ट, इनो, सोडा किंवा दही याचा बिलकुल वापर करणार नाही. तर रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे, म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. अप्पम बनवण्यासाठी इथे मी 1 कप साधा तांदूळ घेतला आहे. तांदूळ शक्यतो जुना असावा, म्हणजे अप्पम कढईला चिटकत नाहीत. तुम्ही इथे घरातील कुठलीही वाटी, पेला सेट करा आणि त्याने सर्व मापं घ्या. हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि फ्रेश पाणी 4 कप घाला. अर्धा चमचा मेथीदाणे घालून 3 तासांसाठी भिजत ठेवा. आता 3 तासानंतर तांदूळ छान भिजून सॉफ्ट झाला आहे. आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करा. तांदूळ भिजत ठेवलेलं पाणी फेकून द्या. आता ह्या तांदळामध्ये टाकूया अर्धा कप ओलं किसलेलं खोबरं, 1 कप शिजवलेला भात, पाव कप पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्या. ही पाहू शकता, ही पेस्ट एका बोलमध्ये ट्रान्सफर करा. झाकण ठेवून हे मिश्रण आपण 8 तासांसाठी फर्मेंट करायला ठेवूया. आता 8 तास झाले आहेत. बॅटर छान फर्मेंट झालं आहे. मिश्रण पाहू शकता, छान फुलून आलं आहे. आता दुसरा एक बोल घ्या आणि जेवढे अप्पम बनवायचे असतील तेवढं पीठ घ्या आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा याचा वापर करू शकता. आता ह्यात टाकूया पाव चमचा मीठ. अजूनपर्यंत मीठ टाकलेलं नाही, लक्षात असू द्या. मीठ अगोदर टाकलं असतं तर पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं नसतं. 1 छोटा चमचा साखर. साखरेमुळे अप्पमला रंग फार छान येतो. आता थोडं पाणी टाकून मिश्रण पातळ करा. हे पहा, अशीच फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे. डोशाच्या पिठापेक्षा थोडं पातळ असायला पाहिजे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही. आता गॅसवर घरातील रोजच्या वापरातील लोखंडी कढई ठेवा. गॅस फ्लेम लो ठेवा. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पसरवून घ्या. आता वाटीत पाणी घालून 1 चमचा मीठ टाकून मिठाचं पाणी तयार करा. आता हे मिठाचं पाणी कढईत शिंपडा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. मिठाच्या पाण्यामुळे कढईला अप्पम चिकटणार नाहीत, सहज निघतील. प्रत्येक वेळेस आपण टाकण्या अगोदर मिश्रण ढवळून घ्या. आता कढईत मध्यभागी अर्धा कप मिश्रण टाका आणि कढई गोल गोल फिरवा. मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे 2 मिनटं झाकण ठेवा. आता अप्पम तयार होईपर्यंत आपण पटकन चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे किसलेलं खोबरं टाका, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे डाळ्या किंवा डाळवं, पाव चमचा जिरं, 4 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून, 3 हिरवी वेलची टाका. वेलचीमुळे चटणीची चव अप्रतिम होते. थोडीशी कोथिंबीर. आता सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून मिक्स झाले की त्यात टाकूया चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा साखर टाका आणि 1 चमचा पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्या. बोलमध्ये ट्रान्सफर करा. मस्त चटपटीत चटणी आपली तयार आहे अप्पम खाण्यासाठी. आता अप्पमकडे वळूया. 2 मिनटानंतर झाकण काढून गरज लागल्यास कडेने थोडं तेल सोडा. हा पहा, मस्त जाळीदार अप्पम तयार आहे आणि तोही रोजच्या लोखंडी कढईत. आहे की नाही छान ट्रिक? तुम्ही पाहू शकता, मधोमध छान स्पंजी झाला आहे. चला आता मी दुसरा टाकून दाखवते. सेम प्रोसेस करायची आहे. तेल लावा, मिठाचं पाणी शिंपडा, कपड्याने पुसून घ्या. बॅटर प्रत्येक वेळी ढवळून कढईच्या मधोमध घाला. असेच सर्व अप्पम आपण तयार करून घ्या. हे अप्पम तुम्ही चटणी, सांबार, करी किंवा गूळ घालून नारळाच्या दुधाबरोबर खा. खूपच छान लागतात. तेव्हा अप्पम चेट्टीची वाट न बघता रेसिपी नक्की ट्राय करा. तर कशी वाटली आजची अप्पमची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर 1 लाईक जरूर करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.